अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे. आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येतात. हे असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकरण सोपं नाही आहे. झारखंडमधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या, म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या टाईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल आणि 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मद्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, हे सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते. पण राऊत सर, एक असं म्हटलं जातं की माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदललं जाईल. कदाचित त्यांच्याकडून कृषी खातं काढून वेगळं खातं दिलं जाईल. या सगळ्या अफवा आणि तुमच्या अटकळ आहेत. माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल. शेतकऱ्यांचा केलेला अपमान असा खातेबदलातून दूर होतो का? कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलून धुवून निघेल पाप. अजित पवार नाही मान्य. स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजतात, स्वतःला शेतकरी समजतात. आणि माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, संजय राठोड असतील, हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात. राज्य कसं चालवताय तुम्ही? काल हर्षल पाटील या तरुणाने केलेली आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही. आणि हर्षल पाटीलला ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्यापुढे माहिती आणता. एक तरुण आत्महत्या करतो आहे, त्या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं आहे, तरी सरकार ती आत्महत्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इतकं निर्ढावलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. पण राऊतसाहेब, तेच आहे की अजित पवार, गुलाबराव पाटील असं म्हणतात की हर्षल हा थेट ठेकेदार नव्हता, तर तो उपठेकेदार. गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा जो घोटाळा आहे, ते खातं कोणाकडे आहे? खातं कोणाकडे आहे? आतापर्यंत किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या? आतापर्यंत हजारो ठेकेदार रस्त्यावर आले. आतापर्यंत हजारो ठेकेदारांनी जलजीवन मिशनच्या आत्महत्या करू असं आव्हान दिलं आहे. आतापर्यंत अनेक ठेकेदारांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या गाडी पुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला. काय सांगतोय तो गुलाबराव पाटील? काय सांगतोय? हे राक्षस आहेत सगळे मंत्रिमंडळातले.